जम्प रोप असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मार्फत या विद्यालयामध्ये एक नवीन स्पर्धा या ठिकाणी झाली। या स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी पालवे साहेब, या संस्थेचे संचालक नंदाभाऊ, त्याचबरोबर इतर विद्यालयामधून आलेले क्रीडा शिक्षक, शेंद्रे गावातील आमचे मित्र भोसले सर, इतर सर्व प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी या सत्कार समारंभाच्या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले। साहेब, या विद्यालयाला तुमच्या माध्यमातून बरीच आम्हाला प्रेरणा मिळते, काही ना काहीतरी कार्यक्रम करण्याची उर्मी मिळते। त्यानुसार या विभागातून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना या विद्यालयाच्या प्रांगणावरती संधी मिळाली। इथून पुढच्या सर्व स्पर्धांना, सर्व स्पर्धांमध्ये आमचं विद्यालय सहभागी राहील। आमच्या विद्यालयातील सर्व शिक्षक, आमच्या विद्यालयातील क्रीडा शिक्षक गायकवाड सर, यादव सर, कदम सर, ही सर्व लोकांची टीम अतिशय हिरिरीने काम करते आणि या विद्यालयाचा नावलौकिक तुम्हा सर्व सहकार्यांच्या माध्यमातून पुढे नेता येतो। जम्प रोप स्पर्धा बरेच जणांना अगोदर कळत नव्हतं की कुठली स्पर्धा आहे ती, परंतु शासनानं अशा काही विविध योजनांच्या माध्यमातून या स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कशा पद्धतीने मार्क मिळणार आहेत त्याचं जरा मार्गदर्शन आम्हाला सर्वांना मिळालं तर इथून पुढच्या काळात विद्यार्थ्यांना तशा पद्धतीची प्रेरणा देता येईल आणि जिल्ह्यातील अनेक स्पर्धांसाठी आमचे विद्यालय सदैव तुमच्यासाठी तत्पर असेल, एवढं मी मनोगत व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आजच्या या जम्प रोप स्पर्धेसाठी उपस्थित असलेले या शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र सानप साहेब, तसेच संचालक नंदकुमार यादव साहेब, पोतेकर सर, तसेच सर्व संस्थेचे पदाधिकारी आणि या असोसिएशनचे माझे मित्र नितीन सुरेश सर, अविनाश बापू, त्यानंतर अक्षय पवार, त्यानंतर अजित वाडकर सर, तसेच प्रमोद कदम सर, या शाळेचे शिक्षक यादव सर आणि सर्वच आलेले जिल्ह्यातून प्रशिक्षक आणि खेळाडू, आणि आपण पाहतो साधारणतः 100च्या वर खेळ आहेत आणि काल आमच्या शासकीय अधिकाऱ्यांच्या स्पर्धेच्या नियोजन होतं सर्व विभागातलं, ते महाबळेश्वरला, त्यामुळे तिथं होतो। सकाळी मी भिलार येथे राज्य स्पर्धा कलाईपट्टूचं बक्षीस समारंभ होतं ते केलं आणि ही स्पर्धा असल्यामुळं आणि सरांचाही मला फोन आला होता, सानप सरांचा, पण त्यावेळेला मी बक्षीस वितरणात होतो त्यामुळे बोलता आलं नाही आणि या ठिकाणी या बक्षीस समारंभाला उपस्थित राहता आलं। तसं पाहिलं तर आपण बघतोय जिल्ह्यामध्ये 2000च्या वर शाळा आहेत आणि ही शाळा खेळासाठी अतिशय उत्कृष्ट असं आयोजन करते। अनुदानित शाळा असून सुद्धा हे आयोजन करते, कारण इतर नॉन ग्रेड शाळांमध्ये चांगल्या प्रकारे होते आयोजन। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी प्रशिक्षकांची फळे हे उत्कृष्ट पद्धतीने खेळाडूंना मार्गदर्शन करत असतात आणि आपण पाहतोय सुरवशी सरांनी बी सांगितलं, सुरवशी सरांनी, की खेळामधून आपण पाहतोय 10वी 12वीला ग्रेस गुण आहेत, त्याचबरोबर नोकरीसाठी 5% आरक्षण असतंय आणि मग सिनियर जे खेळाडू आहेत त्यांना त्याचा खूप फायदा होतो, कारण विविध विभागामध्ये खेळाडूंची भरती होत असते आणि त्याचा फायदा त्या खेळाडूंना होत असतो। आज आपल्या शासनामार्फत क्लास 1 क्लास 2चे सुद्धा नोकऱ्या, थेट नियुक्त्या ह्या खेळाडूंना मिळतात। त्यामुळं ही करिअरची
खूप मोठी संधी आहे आणि ही तुम्हाला खरं म्हणलं तर ह्या प्रशिक्षकांनी दिलेली अतिशय अनमोल अशी भेट आहे. कारण बरेच असे आहेत विद्यार्थ्यांना खेळाचा कधी संबंधच आलेला नसतो, परंतु तुम्ही ज्या गावात आहे त्या गावात हे प्रशिक्षक आहेत ठराविकच समजा, पण त्यामुळे तुमच्या जीवनात फार मोठा तो बदल दिसून येईल आणि यामुळे भावी काळात कुठल्याही सर्व्हिस असो काय असो त्यामध्ये याचा तुम्ही खेळायचा प्रमाणपत्र वगैरे याचा फार मोठा असा उपयोग होतो आणि खेळामुळे तुमचं म्हणजे करिअर घडून येते आणि सिनियरचे खेळाडू आहेत त्यांना तर तात्काळ त्याचा उपयोग होतो असतोय, कारण शासनामार्फत त्यांना अतिशय चांगल्या प्रकारच्या सवलती मिळतात. फक्त त्या तुम्हाला माहीत नसतात. माहीत नसल्या तरी तुम्ही ते काय सवलती आहे वगैरे हे ते आमच्याकडून जाणून घ्या, त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. आणि बाकीचे ज्युनियरचे खेळाडू हे सुद्धा त्यांना भावी काळात उपयोग होतो आणि ह्या खेळामध्ये तुमच्या अतिशय म्हणजे शासन आपल्याला नॅशनलला मुलं जात आहेत, हा किती फायदा होतोय आणि त्यामुळं जो काही फायदा असेल त्याचा उपयोग तुम्ही करून घेतला पाहिजे. पुन्हा एकदा सर्व विजेते झालेले आहेत त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि उत्कृष्ट आयोजन कदम सर, सुरेश सर, बापू इथे सर्वांनीच केलेलं आहे. त्या सर्वांचेही मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जम्प रोप वेलफेअर असोसिएशनच्या वतीने 5वी जिल्हास्तरीय युनिफॉर्म अजिंक्यपद स्पर्धा ऐतिहासिक अशा या सातारा नगरीमध्ये झाली. या स्पर्धेमध्ये 7 तालुक्यातून 91 स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. त्याच्यामध्ये 6 खेळाचे प्रकार आहेत. या 6 खेळाच्या प्रकारामध्ये चांगल्या प्रकारे विद्यार्थी खेळले आणि याच विद्यार्थ्यांची जी निवड होणार आहे ते येणाऱ्या राज्यस्तरीय जो फेडरेशन चषक आहे ओपन त्या स्पर्धेमध्ये या सातारा जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांची निवड झालेली. या जिल्हास्तरीय स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आणि बक्षीस समारंभासाठी सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय क्रीडाधिकारी आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक असणारे नितीन तारकर साहेब, या संस्थेचे मुख्याध्यापक सानप सर, या संस्थेचे संचालक तसेच या शेंद्रेगावचे सरपंच आणि आमचे सदस्य, याच्यामध्ये अध्यक्ष अजित वाडकर आहेत, उपाध्यक्ष आमचे सादिक शेख सर आहेत, या संघटनेचे कोषाध्यक्ष म्हणून काम करणारे अक्षय पवार सर आहेत, आमचे गणेश शिंदे सर आहेत, आमचे विजय अकबर सर आहेत आणि या असोसिएशनचे या स्पर्धा ज्यांनी आयोजित केल्या ते आमचे प्रमोद कदम सर. या सर्वांच्या माध्यमातून या स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पडल्या आणि या राज्य संघटनेला जो आमचा सहकार्य आहे ते राज्य संघटनेने चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केले. या जम्प्रोपासूनचे असणारे मार्गदर्शक राज्याचे अशोक दुधारे सर असतील, आमचे राज्य संघटनेचे राज्य सचिव निकम सर असतील, यांचं मी धन्यवाद देतो. कारण त्यांनी या सातारा जिल्ह्यावरती विश्वास ठेवून संघटनेला सहकार्य केलं, संघटनेवरती विश्वास ठेवून ॲप्लिकेशन दिलं आणि या शासकीय स्पर्धा असो अथवा जिल्ह्याच्या स्पर्धा असो घेण्याचा आम्हाला त्यांनी चांगल्या प्रकारे चान्स दिला आणि चांगल्या प्रकारे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यामुळे संघटनेचं आणि सातारा जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांचंही आम्ही आभार मानतो की त्यांनी विश्वास ठेवून येणाऱ्या शालेय स्पर्धा आणि येणाऱ्या विभागीय स्पर्धा घेण्यासाठी आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या जे काही त्यांनी आम्हाला नियम दिलेत त्या नियमाखाली आमची पूर्णपणे संघटना काम करेल, आमचा पूर्णपणे विभाग काम करेल अशी आज या संघटनेच्या वतीनं आणि कार्यक्रमाच्या वतीनं ग्वाही देतो. महाराष्ट्र राज्य जम्परोप असोसिएशनच्या वतीने आज शेंद्रे या ठिकाणी झालेल्या जिल्हास्तरीय जम्परोप स्पर्धेचं उद्घाटन सोहळ्यासाठी सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हा क्रीडाधिकारी माननीय तारकर साहेब इथे उपस्थित होते. त्याचबरोबर या पंचक्रोशीतील जे मान्यवर आहेत त्यांनीसुद्धा इथं उपस्थिती लावलेली आहे. या स्पर्धेसाठी 6 तालुक्यातून 91 खेळाडू उपस्थित होते आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या स्पर्धा पार पडलेल्या. जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून मला जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीचं
सगळ्यात महत्त्वाचं श्रेय जाते ते आमचे सुरवैश्य सर आणि आमचे अक्षय पवार सर असतील, अवघडे सर असतील, शिंदे सर असतील, यांच्या माध्यमातून आमचं इथं काम चाललेलं आहे. अतिशय उत्कृष्ट असं काम या जम्प्रोप असोसिएशनचं चाललेलं आहे. संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये हा खेळ आम्ही प्रसारित केला आहे. हा खेळ खरं तर संपूर्ण महाराष्ट्रभर चांगल्या पद्धतीने पसरला असला तरी सगळ्यात महत्त्वाचं कार्य केलेलं आहे ते सातारा जिल्ह्यानं आणि त्यामुळेच हा खेळ तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे. या स्पर्धेमध्ये येत्या आगामी काळामध्ये अनेक खेळाडू भाग घेणार आहेत आणि या स्पर्धेला जे नुकतंच या राज्याचे क्रीडामंत्री यांनी जाहीर केलेलं आहे की या खेळालासुद्धा शालेय गुण देण्यात येणार आहेत. बोर्डाच्या जे 10वीच्या परीक्षा आहेत आणि 12वीच्या परीक्षा आहेत या परीक्षांना ग्रेस गुण या वर्षीपासून मिळणार आहेत. त्याचबरोबर लवकरच हा गेम आरक्षणात येण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि हा गेम संपूर्ण भारतभर चांगल्या पद्धतीने पसरेल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.